नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. नवीन दिवस तर नाही म्हणतायत, कारण की आत्ता वाजले आहे रात्रीचे 10:30. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि मी बनवला आहे एवढ्या रात्री म्हणजे 10:30 वाजता चिवडा बनवला आहे. याचं कारण हे की मगाशी काय झालं, मगाशी मी ना चिवडा म्हणजे पूर्ण तयारी केली होती, पोहे पण भाजले होते आणि सर्व कापकूप पण केलं होतं. तर अचानक मग मुक्ताचं टेम्परेचर वाढलं, मुक्ताला ताप आला होता. तर मग मी म्हटलं की आधी हॉस्पिटलमध्ये नेणं जरुरी होतं, कारण की माझ्याकडे ती जी तापाची औषधी होती ना, मुक्ताची पॅरासिटामॉल वगैरे. काय बना संपलं पाणी पाणी पण जीव होते. तर सर्व काही झालं होतं. मग मी म्हटलं आधी तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं, त्याच्यानंतर मग चिवडा बनवावं, म्हणून हा टाईम झाला. तर हाच व्हिडिओ मी उद्याला कंटिन्यू करणार, बघत राहा. नमस्ते मंडळी, तर मी कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करत आहे. मी आत्ता आली आहे कॅन्टीनमध्ये. सकाळी उठली, अर्धा स्वयंपाक केला होता, दूध चाललं अर्धा स्वयंपाक केला होता आणि अर्धा व्हायचा होता. तर मी म्हटलं नाश्ता वगैरे करून गेली होती, उपमा केला होता नाश्त्यामध्ये. तर आता आले, मुक्ताला पण बरं आहे आणि नील वाट बघत होता कॅन्टीनमधून, मम्मी कधी येते आणि कधी मी खाणार कॅन्टीनमधलं खाऊ. तर असं आहे. इन्स्टंटमध्ये मी पनीरची आणि हे मिक्स व्हेजिटेबल टाकून अशीच ड्राय भाजी करणार आहे. तर ते त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन पण असते आणि खायला पण थोडंसं काही वेगळं बरं वाटते. तर मी आता करून घेईल. ते कढई ठेवली आहे, कढई गॅस लावला आहे आणि फोडणी देणार. भाजी झाल्यावर तुम्हाला दाखवणार डायरेक्ट, कारण की खूप वेळ झाला आहे मी कॅन्टीनमध्ये गेल्यामुळे. तर भूक पण लागली आहे. नील म्हणत होता मी करते म्हणे, दे लवकर म्हणे. आता माझ्यापेक्षा फास्टमध्ये तो करणार आहे. हसत पण आहे. आजीची आता संस्कार होत आहे. का बरं तू? हे तुमचं साबण गुरवासाठी, अजून हे तुमची शॉल. ते काय नको करू तू. भाजी तयार आहे, पण मी नाही का डायरेक्ट भाजी झाल्या लगेच ना जेवायला घेतलं आणि तुम्हाला सांगायची मग आठवण नाही राहिली. नंतर एक पोळी खाल्ल्याच्या नंतर मग मला जाणवलं की अरे मी व्हिडिओ काढलाच नाही म्हटलं. तर जेवण करून घेते, नंतर बोलते तुमच्याशी. तर आत्ता वाजले आहे 5:30 आणि आम्ही आत्ता निघालो आहे भद्रावतीवरनं वरोऱ्याला जायसाठी. तिथे थोडासा असा छोटासा प्रोग्राम आहे, तर तो अटेंड करायचा आहे. तर तिथे जाऊन येते आम्ही. शेतीची तयारी करून ठेवली आहे लोकांनी. जसं पाऊस पडेल तसं मग आपले शेतीची कामं चालू होईल. काय झालं? लागलं तुला?